कारण अनेक वेळा निवडणुका येत असतात जात असतात, अनेक या समाजामध्ये प्रचाराच्या माध्यमातून आपल्याला जनता मिळते काय, आणि ती सांगत असतात तुम्ही जवळजवळ 20 ते 25 वर्षे अनेक उमेदवारांचा प्रचार तुम्ही केला, विरोधक अंगावरती घेतले, चांगल्या पद्धतीने प्रचार केला आणि निवडूनही आले, मग तुम्ही स्वतः का उभे राहू शकत नाही, असे जनतेची भावना आहे. खरोखर हे आपण कवर लोकांचा प्रचार किती वेळ करायचा आणि कुठपर्यंत करायचा, तेवढं आमच्याही पक्षाकडून आम्ही इच्छुक आहे. म्हणजेच तुम्ही आमदारकीची निवडणूक ठाकरे पक्षाकडनं लढवण्यासाठी इच्छुक आहात, हे तर नक्कीच आहे. पण वळसे पाटलांच्या विरोधात लढत असताना त्यांच्या विरोधात तुम्ही काय कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढणार आहात? समोर उमेदवार कोण आहे हे आम्ही पाहणार नाही, पक्षाने आदेश दिला तर आम्ही लढणार. कारण या समाजामध्ये या तालुक्याच्या मतदारसंघामध्ये ज्या ज्या काही कामं राहिलेली आहेत, मग ते लाईट असन, पाण्याचा प्रश्न असन, वीज असन, आरोग्य असन, या विभागात काही कामाच्या त्रुटी राहिल्या आहेत, त्या मुद्द्या घेऊन समाजापर्यंत जाणे. अनेक प्रश्न आहेत, ते कलमुडीचा प्रश्न आहे आमचा, अनेक असे प्रश्न वास्तविक पाहता. पाण्याचा प्रश्न आहे, सातगाव पठारावर देखील बिकट प्रश्न आहे. हे सर्व प्रश्न घेऊन तुम्ही जनतेसमोर जाणार हे तर नक्की आहे. लेकिन आता विषय असा आहे का या ठिकाणी जे स्थानिक आमदार आहेत वळसे पाटील हे महायुतीचे उमेदवार असणार आहेत असं एकदा बोललं जाते. मात्र जनमानसात अशी चर्चा आहे की वळसे पाटलांनी आंबेगाव तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामं केली असं लोक म्हणतात. तर त्यांच्या विकास कामाबद्दल तुमचं काय मत आहे? हे बघा, लोकप्रतिनिधी जवळजवळ त्यांनी 30 ते 35 वर्षे या मतदारसंघाचं नेतृत्व केले, मग हे ते थोडाफार विकास मग करणारच ना. ज्यावेळेला दुसऱ्या एखाद्या उमेदवाराला जर संधी मिळाली असेल त्यांनी तेवढा विकास केलाच असता. जसं लोकसभेच्या प्रचाराच्या माध्यमातून 15 वर्ष शिवसेनेचा खासदार होता आणि 5 वर्ष डॉक्टर अमोल कोल्हे होते, त्यामुळे म्हणजे त्यांनी विकास केला नाही अशी चर्चा होतच असते. ही चर्चा जरी असली तर तुम्ही आज उमेदवार म्हणून भविष्यात समोर येणार आहात, तुमचं मत हे स्पष्ट पाहिजे. लोकांना गल्लत करणारं तुमचं मत नसलं पाहिजे. मला एक सांगा, वळसे पाटलांनी विकास केला का नाही? आम्ही आमच्या पक्षात झाला का नाही? आणि मग विकास केला, मग अजूनही पण हे काही भागात वंचित कसा राहिलेला आहे, आरोग्याच्या सेवा राहिलेल्या आहेत, पाण्याचा प्रश्न राहिलेला आहे, रस्त्यांची कामं रखडलेली आहेत, अनेक कामं अशी अजूनही रखडलेली आहेत ना. मग हेच मुद्दे घेऊन आपण समाजापुढे जाणार. म्हणजे तुमचं असं मत आहे की वळसे पाटलांनी त्यांच्या काळामध्ये विकास कामं केलेली नाही? तसं आपण म्हणून नाही शकत. आपल्याला कोणाला हे प्रचारात मुद्दे आहेत, प्रचाराच्या वेळेला ते काय घ्यायचे ते घेऊ, पण आज नाही. आज तुम्ही नेते जरी असले तरी मतदार म्हणून आहात, मतदार म्हणून पाहत असताना तुमचा जो लोकप्रतिनिधी आहे त्याच्याकडे पाहताना तुम्ही आज उमेदवार म्हणून उभे राहणार आहात, तर तो कुठेतरी उमेदवार किंवा नेता कमी पडला असेल म्हणून तुम्ही आज उमेदवार म्हणून हे करता? नाही, आम्ही आमच्या पक्षाकडून इच्छुक आहे. कारण पक्षाकडून जेव्हा काहीतरी नेतृत्व घेऊन पाटलांनी जर विकास केलाय तर मग काय हरकत आहे त्यांना पण विकास केला, मग निवडणूकच कशाला होती, त्याला बिनविरोध मग पक्षश्रेष्ठींना सांगावं. नाही, जनतेचा विकास कामं ही त्या ठिकाणी महत्त्वाची आहे, विकासही महत्त्वाचा आहे. वळसे पाटलांनी विकास केला की नाही, तुम्हाला काय वाटतं? आम्ही कोणाच्याही नेतृत्वावर म्हणजे इथून मागे झाला असेल किंवा इथून पुढचे असतील किंवा आता चालू घडत असेल, आम्ही कुणावर तसं टीकावून सध्या तर काही बोलू शकत नाही. काय आम्ही आमच्या विचाराशी ठाम आहे. जर आपण एखादी निवडणूक लढतो, एखादं मतदान करतो, विकास कामं सोयीसुविधा या आपल्या ठिकाणी यावी यासाठी निवडणूक लढत असतो, मतदान करत असतो, सुखसुविधा मिळावी. मात्र आता जो आमदार आहे त्यांनी विकास केला किंवा नाही नसेल केलं तर तुम्ही लढू शकता, त्याच्याबद्दल काही हे नाही, तुम्ही तुमच्या पक्षाकडनंही हे करू शकतो. पण जर एखादा माणूस आमदार म्हणून चांगलं काम करतोय तर त्याला खोडा घालणं कितपत योग्य? आम्ही वरिष्ठ नेते कुणी असतील किंवा इतर मागचे आमदार असतील, खासदार असतील, काय मग काने केली असतील, आम्ही कोणावरच असा दोष देत नाही. पण निवडणूक आल्यानंतर काय आपापल्या पक्षाकडून उमेदवार हा सक्षम पाहिजेच. आणि कारण कसं आहे, कुणी कामं केली नाही केली, आज समाजात पूर्वपट्टा असेल, तिकडे म्हाळसाकामचं योजना असेल ती रखडलेली आहे. बरेच दिवसा प्रलंबित प्रश्न आहे. मावळपट्टा आहे, पार अहुप्यापासून शंकर पातळे घरपर्यंत जो पट्टा आहे तिथे धरण उशाला आहे पण कोरड घशाला आहे, तिथे पाण्याचा प्रश्न विकट आहे. त्याचप्रमाणे आमच्या सातगाव पठारावरची जे 30 ते 32 वर्ष कलमोडी प्रकल्प हाही राखडलेला आहे. आणि तो का राखडला आहे काय, याच्यात खूप मोठ्या विषय त्याच्यात गुंतलेले आहे. आणि तो प्रश्न सोडवायचा असेल किंवा नसेल पाणी तर आमच्या जमिनीला जे शिलिंग लागलेलं आहे ते शिलिंग मात्र उठवण्यासाठी आम्हाला प्रयत्न करायचा आहे. कारण ते शिलिंग लागले हे 361 शेतकऱ्यांना जे शिलिंग आहे, हे बाधित शेतकरी आहेत,
कलमुडीचं पाणी जर सातगाव पठाराला यायचे, हा फार मोठा ज्वलंत आमच्या निवडणुकीत हा महत्त्वाचा मुद्दा राहणार आहे. कारण ते पाणी जर सातगाव पठाराला यायचे, येऊ शकत तर नाहीच आहे, कारण इतके वर्ष लागले नाही. कारण ह्या प्रकल्प होण्यासाठी फक्त ह्या शासनाची किंवा पुढाऱ्यांची, ह्या राज्यकर्त्यांची मानसिकता पाहिजे. डेंब्या धरणाला बोगदा पाडून पाणी नगरला जाते, ही योजना चालली जाते, आणि 30 ते 32 वर्ष रखडला प्रकल्प सातगाव पठाराशी होऊ शकत नाही ना. जर मग येत नसेल तर आमचं शिलिंग हटवा, हे आम्ही समाजापर्यंत जाणार ना. आजही शेतकरी एकत्र येतात, म्हणतात हे शिलिंग हटलं पाहिजे आमचं, कारण आमच्या त्या शिलिंगमुळं घराघरात भांडणं लागलेली आहेत. एका भावाला आता वैयक्तिक मी माझं स्वतःच सांगतो आहे की आमच्या 50 एकरला शिलिंग आहे, त्यातून 9 एकर जमीन शिलिंगला गेली आहे. आमची 5-6 भावांचं कुटुंब विभक्त होत गेलेत. आणि त्याच्यामुळे वाटप करता येत नाही. ह्या समस्या आहेत. तुम्ही ज्या कलमुडी असेल, महासागर असेल, सिलिंगच्या असेल किंवा ह्या ज्या समस्या सांगितल्या त्या वर्षानुवर्ष पेंडिंग आहेत. वळसे पाटलांनी तुमच्या म्हणण्यानुसार वळसे पाटलांनी त्याच्याकडे म्हणावं असं लक्ष दिलं नाही, पण तुम्ही त्यांच्यावर टीकाही करत नाही किंवा त्यांनी विकास केला असं म्हणत नाही. मग तुमचं आणि त्यांचे कुठेतरी चांगले संबंध आहे म्हणून तुम्हाला बोलायचं नाही का त्यांच्यावरती? संबंधाचा विषय नाही, ते एका पार्टीचे, आम्ही एका पार्टीचे, संबंध तसे नाही. पण जो प्रकल्प एका बाजूला म्हणताय त्यांनी कामं केली नाही, ती वर्षानुवर्ष ती कामं पेंडिंग आहेत, आणि दुसऱ्या बाजूला म्हणताय की त्यांनी विकासही केलाय. मग नक्की म्हणायचं काय? नाही, विकास केला मी म्हटलंच नाही काही, त्या विषयावर मी जातही नाही. फक्त जे प्रश्न आमच्या पुढे जे ज्वलंत उभे आहेत ते प्रश्न आज आम्ही समाजापुढे मांडणार आहे. आमच्या सातगाव पठाराचा प्रश्न कलमुडीचा खरोखरच हा रखडलेला आहे. ही जवळजवळ आमच्या सातगाव पठाराच्या जनतेची खरोखरच फसवणूक केलेली आहे. ठीक आहे, हे जे समस्या आहेत या वर्षानुवर्ष समस्या त्यांच्या वळसे पाटलांनी तुमच्या म्हणण्यानुसार म्हणावं असं लक्ष दिलं नाही, ते पूर्ण झाले नाहीत. मग त्यांना विकास केला का मग त्यांनी? नक्की सातगाव पठाराचा विकास झालेलाच नाही. मला हा प्रश्न जे आहे ती वस्तुस्थिती खरोखरच पुढे मांडणार आम्ही. याला कारणीभूत कोण आहे? जे लोकप्रतिनिधी यामध्ये, मग ते आमदार असतील, खासदार असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील. आमदार कोण आहे? कोण असतील ते XYZ. तुम्ही नावं घेत नाव काय, आपलं नाव घ्यायची काय गरज आहे कुणाची? कुणाला आपल्याला दोष द्यायचा नाही. तुमचे चांगले संबंध नाही, नावाने एक असलं म्हणून संबंध चांगले नाहीत. ठीक आहे, चला तुम्ही कलमुडीचा मुद्दा काढला, कलमुडच्या मुद्द्याविषयी बोलू. मुद्द्याविषयी बोलू. कलमुडीचं पाणी आलं नाही, बरोबर, हा मुद्दा आहे तुमचा. तुम्ही याबाबत आमदार असेल, खासदार असेल, यांनी लक्ष द्यायला पाहिजे ना, असं तुम्ही सर्रासपणे आत्ता बोललं. मग तुमचं एक खासदार 15 वर्ष होतं, मग तुम्हाला का त्याच्यामध्ये प्रश्न सोडवता नाही आला? नाही ना सोडवला त्यांनी. मग मी सांगतोय ना, जे लोकप्रतिनिधी होते, मग ते आमदार असतील, खासदार असतील, जिल्हा परिषद सदस्यांनी या कलमुडी संदर्भात काहीही केलेलं नाही. हा मुद्दा तुमचा बरोबर आहे. हा जो खासदार होते यापूर्वी, हे 15 वर्ष तुमचेच खासदार होते, मग तुम्ही सोडवणार, भविष्यात सोडवत नाहीत. तुमचा जर उमेदवार दिला, लोकांनी त्याला मतदान केलं, तर तुम्ही सोडवणार, कशावर सोडवणार? पुन्हा तेच पुन्हा रिपीट होणं असं वाटत नाही का तुम्हाला? कलमुडीच्या संदर्भात आमचा एक ठाम मुद्दा एवढा आहे, पाणी येणे शक्य असेल, महासाकांदा असेल, या सगळ्या योजना तालुक्यातल्या आहेत, लोकांच्या गरजेच्या आहेत. मात्र हे तुमचा खासदार 15 वर्ष असताना तुम्ही तो मुद्दा सोडवलेला नाही, आणि आता लोकांनी तुमच्या विषयातून सोडवणार, कशावर तुम्ही सोडवणार? पाण्याचा प्रश्न आमच्या जमिनीला जे शिलिंग लागलेलं आहे, त्या शिलिंगसाठीच आमचा मुद्दा आहे हा. यापूर्वी शिलिंग नव्हतं का? मग शिलिंग होते ना, पण आजपर्यंत यापूर्वी या समस्या या वर्षी झाली, 5 गेले, 10 गेले, 15 गेले, 20, 25, 30, 35 वर्षाला कुणीतरी आम्हाला न्याय देईल या आशेवरती आमची जनता बसली. होळे साहेब, तुमचा खासदार सत्तेमध्ये होता, खूप बरेच वर्ष तुमच्या सत्तेत, त्यावेळी तुम्ही या समस्या का सोडवल्या नाहीत? आणि आता तुमच्यावर जनतेने असा का विश्वास ठेवा, का तुमच्या पक्षाचा लोकप्रतिनिधी निवडून द्यावा, हा प्रश्न सोडवणार आहे म्हणून? खासदारांची कामं पाहिली, आमदारांची कामं पाडली. आमचा जो महत्त्वाचा ज्वलंत प्रश्न आहे भागातला, तो एकाही सोडवला नाही. तेव्हा तुम्ही या ठिकाणी नेते आहात. खासदार जे होते यापूर्वीचे शिवाजीदादा, हे तुमच्या पक्षाचे होते, आणि त्यांचे नेते जे होते हे उद्धव बाळासाहेब ठाकरे होते, आणि आजही तुमचे नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत. त्यांच्या कानावर या गोष्टी गेल्या असत्या तर यापूर्वी हे प्रश्न सुटले असते, पण ते प्रश्न सुटलेले नाही. तुम्हाला आज तुम्ही वैयक्तिक खासदारांना दोष देत आहे, मात्र उद्या तुम्हाला लोकप्रतिनिधी देत असताना तुम्ही तुमचा उमेदवार निवडून द्यायचा आहे, तर उद्या तुम्ही पण पुन्हा त्याच्यावरती वैयक्तिक टीका करून एखाद्या तुमच्याच पक्षातल्या आमदारावर जर टीका केली तर हे प्रश्न सुटणार नाही. मग मला एकच म्हणायचं आहे की तुमचा खासदार असताना हे प्रश्न का सोडवले नाहीत, आणि आज त्यानंतर तुम्ही आमदारांवरती टीका करताय, वळसे पाटलांना सांगता की त्यांनी हे प्रश्न सोडवायला पाहिजे होते. मग तुमचा खासदार असताना तुम्ही हे प्रश्न नक्की सोडवायला पाहिजे होते. नुसते आमदार नाही, खासदार सुद्धा त्याच्यात आहे. त्या भागाचं नेतृत्व करीत होते ते, जवळजवळ 15 वर्षे त्यांनी नेतृत्व केलं. त्यांचं नेतृत्व उद्धव ठाकरे करत होते. जरी करीत असले पण कामं हे करत होते ना. यांनी सांगितलं ना, जसे ते ठाम सांगत होते का बैलगाडा प्रश्न सोडवला आम्ही, रस्त्याची कामं केली, राष्ट्रीय महामार्ग केला, अनेक प्रश्न सोडवले, तसा मग कलमुडी का सोडवला नाही? सहजासहजी सामान्य शेतकरी उठून म्हणणार आहे
बरं सभेत मांडणार तुम्ही काय केलं. आता काय विश्वास ठेवाल लोकांनी, तुम्ही काय खात्री देशाल? आता विश्वास आमचा एवढे आमच्या जमिनीला जे लागलेलं शिलिंग आहे हे शिलिंग हटवावं हीच आमची मागणी. नाही, मागणी आहे. लोक तुमचे सातगाव पाठावर तुम्हाला सातही दिल त्याबाबत, पण विश्वास ठेवणं खात्रीशीर तुम्ही काय सांगा? खात्रीने हेच सांगणार आम्ही. आता जो ज्वलंत प्रश्न आहे हाच जनतेपुढे आम्ही लावून धरणार आणि तोच सांगणार. ठीक आहे. तालुक्यामध्ये सर्व भागातनं म्हणजे सर्व भागातून आमदारकीचं नेतृत्व समोर आलेलं आहे. त्यामध्ये निरगुडसर असेल, घोडेगाव असेल, माळुंगे असेल, इतर भागातनंही बऱ्यापैकी नेतृत्व समोर आले, आमदारकीची संधी मिळाली आहे. मात्र सातगाव पठार भागामध्ये आतापर्यंत आमदारकीची संधी कुणाला मिळणार नाही. त्याबद्दल तुम्ही काय सांगा? सातगाव पठाराला नेतृत्व मिळालं पाहिजे हे. सातगाव पठार हा पहिल्यापासून पाण्यापासून वंचित भाग आहे इथला. कारण इथल्या जनतेची अपेक्षा आहे. कारण इथं फक्त पंचायत समिती आम्हाला मिळत असते या पठारावरला. त्यावेळेला इथं कमीत कमी जिल्हा परिषद मिळायला पाहिजे, विधानसभा मिळाली पाहिजे, ही जनतेची अपेक्षा आहे ना. मग कुणीतरी नेतृत्व करायला पुढं आलं पाहिजे. हा पूर्णपणे पाण्यापासून वंचित आहे. इथं निसर्गावर पिकणारी सगळी शेती आहे. पावसाचं जे पाणी पडते त्याचं उत्तम असं नियोजन करून आमचा शेतकरी त्याच्यावर गुजराण करतो, आपली शेतीबादी करतो. मुलांचं शिक्षण, आरोग्य, त्याच्यातून बैलगाडा उत्पन्न गेला पळवायचा, त्याच्यात असा चाललं आहे. इथे कुठलाही पाण्याचा स्रोत नाही. पण आमच्या समाजात एवढा संभ्रम निर्माण झाला आहे कलमुडी संदर्भात काय का पाणी नाही. मग आपण काय करतो, मग ह्या भागातलं कुणीतरी आपलं नेतृत्व विधानसभेत मांडणारं पाहिजे.